सर्वांना नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण सिंगल फेज AC मोटर कशी चालू करायची, चालवायची आणि तिचे रोटेशनची दिशा रिव्हर्स करण्याबद्दल जाणून घेऊया। या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल। अल्टरनेटरचे नेमप्लेट डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, टर्मिनल्स ओळखणे, कंटिन्युटी ठेवण्यासाठी वाइंडिंग्स तपासणे, स्टेटर आणि रोटर वाइंडिंग्समधील इन्सुलेशन रेझिस्टन्स, वाइंडिंग्स आणि अल्टरनेटर फ्रेम दरम्यान तपासणे, दिलेल्या सिंक्रोनस मोटरच्या नेमप्लेटचे डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, बेस फ्रेमच्या माउंटिंगसाठी टेम्प्लेट मोजमाप हस्तांतरित करणे आणि ते बनवणे, भाग आणि टर्मिनल्स ओळखणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स, इक्विपमेंट्स आणि मटेरियल्स आपण एकत्र करू। स्पॅनर सेट, मेगर, 3-phase अल्टरनेटर, PVC insulated copper wire, insulation tape, test lamp, masonry tools like travel spirit level, electric drilling machine, electrician tool kit, 3-phase synchronous motor with starter, DC source or rectifier, TPIC switch, DPIC switch, field rheostat, plywood, nuts, grouting bolts, connecting cables as required. अल्टरनेटरच्या नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि त्याचा अर्थ लावा। 3-phase अल्टरनेटरचे नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि त्याचा अर्थ लावा आणि सारणीमध्ये मूल्ये प्रविष्ट करा। टेस्ट लॅम्प वापरून कंटिन्युटी टेस्ट आयोजित करा। टेस्ट लॅम्प घ्या आणि ज्या केबलला SP स्विच आणि फ्यूज दिव्याच्या सिरीजमध्ये जोडलेले आहेत ते ओळखा। हे प्रॉड 1 म्हणून वापरा। प्रॉड 2 ला टर्मिनल्स N ला कनेक्ट करा आणि टर्मिनल्स U, V आणि W ला वैकल्पिकरित्या प्रॉड 1 द्वारे स्पर्श करा। लॅम्प कंडिशनचे निरीक्षण करा आणि ते सारणीमध्ये प्रविष्ट करा। टेस्ट लॅम्पमध्ये फेज वायर प्रॉड 1 म्हणून ओळखली गेली पाहिजे आणि ती स्विच आणि फ्यूजद्वारे टेस्ट लॅम्पशी जोडली गेली पाहिजे। फेज वायर अल्टरनेटरच्या शरीराला किंवा फ्रेमला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी। AC पुरवठ्याची चाचणी करताना कोणत्याही टर्मिनल्सला स्पर्श करू नका। F1 आणि F2 मधील कंटिन्युटी तपासा आणि सारणीमध्ये शोध प्रविष्ट करा। वाइंडिंग्स दरम्यान इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा। मेगरचा एक प्रॉड टर्मिनल U, V, W पैकी कोणत्याही एका टर्मिनलशी आणि दुसरा प्रॉड टर्मिनल F1 किंवा F2 शी जोडा। तुम्ही U, V, W टर्मिनल्सपैकी कोणत्याही एका टर्मिनलशी कनेक्ट करू शकता कारण त्या सर्वांमध्ये पूर्वी नमूद केल्याप्रमाणे कंटिन्युटी आहे। मेगरला त्याच्या रेटेड वेगाने फिरवा। इन्सुलेशन व्हॅल्यू मोजा आणि ते सारणीमध्ये रेकॉर्ड करा। मोजलेले व्हॅल्यू 1 मेगा ओम पेक्षा कमी नसावे। वाइंडिंग्स आणि बॉडीमधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा। मेगरचा एक प्रॉड कोणत्याही एका टर्मिनल्सशी U, V, W आणि दुसरा प्रॉड अल्टरनेटरच्या मुख्य भागाशी किंवा फ्रेमशी जोडा। मेगरला त्याच्या रेटेड वेगाने फिरवा आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजा। मेगर प्रॉडला टर्मिनल्स F1 किंवा F2 आणि इतर प्रॉड बॉडीशी जोडा। मेगरला त्याच्या रेटेड गतीने फिरवा आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स व्हॅल्यू मोजा आणि ते टॅब्युलेशनमध्ये रेकॉर्ड करा। मोजलेले इन्सुलेशन व्हॅल्यू
1 मेगा ओमपेक्षा कमी नसावे. विभागात उपलब्ध अल्टरनेटर देखभाल कार्डमध्ये प्रविष्ट केलेल्या इन्सुलेशन प्रतिरोधक मूल्यांची तुलना करा. दिलेली सिंक्रोनस मोटर स्थापित करा. नेमप्लेटचे डिटेल्स वाचा आणि मोटर देखभाल कार्डमध्ये रेकॉर्ड करा. ज्या ठिकाणी मोटर बसवायची आहे त्या ठिकाणी उत्पादनाच्या सूचनेनुसार आवश्यक व्यवस्था करा, जसे की ड्रिलिंग होल, नट आणि बोल्ट्सची स्थिती किंवा RCC फाउंडेशन इत्यादी. मोटरच्या रेटिंगवरून कनेक्टिंग केबल आणि फ्यूजचा आकार निश्चित करा. 2 सरळ तुकडे आणि प्लायवूडचे 2 क्रॉस तुकडे करा आणि वुडन फ्रेम प्लँक्स मोटरच्या पायाच्या छिद्रांच्या आकारानुसार छिद्रे चिन्हांकित करा. निर्मात्याने शिफारस केलेल्या माउंटिंग बोल्टच्या आकारानुसार ड्रिलचा आकार निवडा. सिंक्रोनस मोटरचे भाग ओळखा. सिंक्रोनस मोटरचे भाग वास्तविक ऑब्जेक्टवरून किंवा विस्फोटित दृश्य चार्टवरून ओळखा. ओळखल्या गेलेल्या प्रत्येक भागांना नंबर टॅगसह लेबल करा. टॅब्युलेशनमध्ये प्रत्येक लेबल केलेल्या संख्येच्या भागांचे नाव लिहा. नमूद केलेल्या आकारानुसार होल्स ड्रिल करा. माउंटिंग बेसवरील टेम्पलेट मोजमॅप वापरा आणि मोटर बेस करण्यासाठी बेस माउंटिंग तयार करा. ग्राउंडिंग बोल्टने फळ्या फिक्स करा. स्पिरिट लेवल वापरून पातळी तपासा. बोल्टच्या सभोवतालची जागा पातळ खडबडीत सिमेंट मोर्टारने भरा. ते 8 ते 12 तास स्थिर होऊ द्या. नंतर टेम्पलेट फळ्या काढा. सिमेंट मोर्टारचे कमीत कमी 2 दिवस पाण्याने उपचार करा. सुबकपणे प्लास्टर करून पृष्ठभाग पूर्ण करा. स्प्रिंग वॉशर इत्यादी सारख्या निर्मात्यांच्या सूचनांनुसार व्हायब्रेशन अरेस्टिंग उपकरणे समाविष्ट करा. मोटर स्थापित करा आणि नटसह त्याचे निराकरण करा. IE रेग्युलेशन आणि ISच्या रेकमेंडेशननुसार दुहेरी अर्थिंग करा. वाइंडिंग्सची कंटिन्युटी तपासा. ग्राउंडिंगची प्रभाविता देखील तपासा. कंपनांशिवाय सुरळीत चालत आहे हे तपासण्यासाठी मोटरला स्टार्टर किंवा स्विच आणि फ्यूजसह तात्पुरत्या पुरवठ्याशी जोडा. अल्टरनेटरची कंटिन्युटी आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स कशी तपासावी आणि सिंक्रोनस मोटर कशी स्थापित करावी, त्याचे भाग आणि टर्मिनल्स कसे ओळखावेत यावरील व्यायामाचा निष्कर्ष यात येतो. आता आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल अशी आशा आहे. अल्टरनेटरचे नेमप्लेट डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, टर्मिनल्स ओळखणे, कंटिन्युटी ठेवण्यासाठी वाइंडिंग्स तपासणे, स्टेटर आणि रोटर वाइंडिंग्समधील इन्सुलेशन रेझिस्टन्स, वाइंडिंग्स आणि अल्टरनेटर फ्रेम दरम्यान तपासणे, दिलेल्या सिंक्रोनस मोटरच्या नेमप्लेटचे डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, बेस फ्रेमच्या माउंटिंगसाठी टेम्पलेट मोजमाप हस्तांतरित करणे आणि ते बनवणे, भाग आणि टर्मिनल्स ओळखणे. तर अशा प्रकारे या अभ्यासाचा भाग 1 समाप्त होतो. भाग 2 मध्ये सुरू ठेवूया.